करो या मोरवाला मुकाबला या ठिकाणी आजच्या या दिवसातला, कारण का पहिला क्वालिफायर आपल्याला बी ग्रुप मधून मिळाला आहे तो म्हणजे साईचरण हा संघ, आणि या दोन्ही संघातला जो संघ आता जिंकेल तो थेट संडेचं तिकीट घेईल. पहिला चेंडू तन्मय सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन या ठिकाणी ओव्हरआर्म आमचा मारा करत पहिल्या चेंडूवर अलगद अशी एक सिंगल धाव राहुल पुळेकरच्या बॅटमधून आलेले, आणि श्री गणेशा होतोय धावांचा या ठिकाणी ओम साईच्या या संघाचा. तनय यावेळेस अतिशय सुरेख फटका होता, पण तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख प्रतीक त्या ठिकाणी, टाळ्यांचा गजर या ठिकाणी. आणि का ना अडवावा असा चौकार त्यांनी, कारण का या मैदानाची सवय आहे त्याला, सतत या मैदानावर सरावासाठी भाऊ आपल्याला या ठिकाणी दिसतो. दरम्यान तन्मय पुन्हा एकदा सामना करेल राहुल पुळेकर याचा. बॅटिंग आलेला चेंडू सरळ इंटू द गॅप धाडलाय. 1 2 3 टकाटक SPL चौकार. नक्कीच नक्कीच बादल बरसा और एक दणदणीत चौकार अपने यहाँ पे देखा. क्या बात है राहुल पुळेकर. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळताना पुढील चेंडू तन्मय यांचा सामना करेल राहुल पुळेकर. अतिशय हलक्या हाताने टटवलेला चेंडू लेगच्या दिशेने, चेंडू सरळ जातोय घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी, आणि चेंडूचा मात्र खेळ संपलाय तो 4. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी पहिल्या षटकातील. धावा लागला धावफलकावर बिन बाद 7. पुढील चेंडू हलक्या हाताने ऑफला टटवलेला चेंडू, माहितीये कारण का जेवढ्या धावांची गरज आहे तेवढ्या धावा आता आल्या. चांगलं षटक आतापर्यंत आलंय ते ओम साई इच्छासाठी. 8 धावा लागलेल्या आहेत, आणि एक लाऊड कॉल 1 टू गोचा आमच्या पंच अजित निकम सरांकडे. यावेळेस काय झालंय, बॅटेची कडा गॉन. पहिला हादरा या ठिकाणी ओम साई इच्छाला. राहुल पुळेकर जातोय तंबूच्या आसऱ्याला. OUT आउट. काय फटकाय, काय फटकाय, वा या बोचा टेके झेल बेकार गडी बोचा बसू बसू झेल देतो, दगडी घुसतील. धन्यवाद. झेल बाद झालेला एसटी रक्षकाने अचूक झेल टिपलेला, आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होताना दिसतोय राहुल पुळेकरच्या रूपाने. आणि पहिला हादरा या ठिकाणी ओम साईच्या या संघासाठी. धावा लागल्या धावफलकावर त्या म्हणजे 8. पहिल्या षटकाच्या निशांत पिलानी वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात झाली होती ओम साई इच्छाकडनं, परंतु ज्या गोष्ट घडायला नव्हती ती गोष्ट घडली, आणि राहुल पुळेकरच्या रूपात पहिला मोठा हादरा ओम साई इच्छाला या ठिकाणी मिळालेला आहे. निशांत पहिला चेंडू घेऊन सामना करेल विघ्नेश. यावेळेस काय चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. हळूच खेळपट्टीवर ठेवलेला चेंडू 1 धावेसाठी प्रयत्न होता आणि तो पूर्ण झालेला आहे, आणि धावा लागला धावफलकावर. 1 गडीच्या मोबदल्यात 9. पुन्हा एकदा निशांत पिलानी सामना करेल सँडी संदीप किणी. यावेळेस काय, यावेळेस अतिशय सुंदर चेंडू ऑफला हलक्या हाताने ढकललेला चेंडू प्रतीक जितबंद चेंडूवर जातो. 1 धाव अर्जित केली आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी असा संदीप किणी आपल्याला या ठिकाणी फ्रेम मध्ये दिसतो. पुन्हा एकदा विघ्नेश साखलतोडे सामना करेल निशांत पिलानी यांचा. यावेळेस काय हलक्या हाताने टळवलेला चेंडू, रिक्स घेत नाही, कारण का ज्या प्रकारचा धावफलक चालू आहे आताही 3 चेंडू खर्ची केले आहेत, परंतु 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर त्या म्हणजे 11 निशांत पिलानी पुढील चेंडू सामना करेल सँडी. यावेळेस अतिशय रचनात्मक पद्धतीने खेळलेला चेंडू आणि सुंदर असा डिफेन्स केलेला चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागलं आपल्या स्वतःसाठी, आपल्या संघासाठी, ते म्हणजे संदीप किणी यांना. 12 धावा लागल्या धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात निशांत पिलानी यांचा पुढील चेंडू. यावेळी अतिशय सुंदर ड्राईव्ह आणि काय निर्धाव चेंडूची सांगता होताना या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू, आणि चेंडू सरळ गॅदर केला क्षेत्ररक्षकांनी, आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला दिसताना, आणि स्कोर थांबला आहे म्हणजे 1 टू 12 या धावसंख्येवर 1 खेळाडूच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा निशांत पिलानी. यावेळेस हलक्याच हाताने टळवलेला चेंडू आणि स्वतःच्या फॉलो थ्रूवर चेंडू कलेक्ट केलेला, परंतु दुसऱ्या षटकाच्या संबंधित धावसंख्या लागल्या धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात 13.
ऐकूया डीजेला एक सुमधुर संगीत आणि युवा मैदानाच्या दिशेने कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तरच आमचे सहसमालोचक मृदुल मेहरजी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहेत. मृदुल, तुमचं SPL 6 सायबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनापूर्वक या ठिकाणी स्वागत. कारण का एक यंग टॅलेंट, एक अतिशय सुंदर गोड आवाज, त्यांची ख्याती आहे आपल्या या विरानगरीत. असे मृदुल पॉवर प्ले पंखा फिरलेला आहे असे मृदुल मेहर सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या रूपाने भेटीला या ठिकाणी आले. वेलकम मृदुल. थोड्याच वेळात तुम्ही त्यांचा एक चांगला सुमधुर गोड असा आवाज हुटर वाजलाय मयूर डीजे यांच्याकडनं आणि पॉवर प्लेचा इशारा आमचे पंच निकम सर या ठिकाणी दर्शवताना. काय होईल, किती धावा कुठल्या जातील किंवा अतिशय सेफ हा षटक पडेल का? आशिष विलेवन संघाकडनं तिसऱ्या क्रमांकावर येणारा गोलंदाज तो म्हणजे सुद्धा आशिष. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आतापर्यंत जर का विचार केला तर 2 षटकाच्या समजा धावा लागल्या 13. गडींचा जर का विचार केला तर 1 विकेट नक्कीच गमावली आहे, ती म्हणजे ओमसाई इच्छा आणि राहुलच्या रूपाने. पुन्हा एकदा सुंदर चेंडू उसळी घेताना चेंडू सरळ ढकललाय घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी आणि 14 धावा धावफलकार लागल्यात एका विकेटच्या नुकसानीनंतर. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडीशी जमवाजमव करताना या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून ज्याला ओळखलं जाते असं तिसरं षटक आपल्या भेटीला या ठिकाणी येते. यावेळेस शॉर्ट पिचचा चेंडू सरळ, पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे प्रतीक भाऊ. का नाही, कारण का त्यांना या ग्राउंडची आणि या सर्व या ठिकाणच्या वातावरणाची नक्कीच ओळख आहे. कारण का रोज ते या ठिकाणी प्रॅक्टिससाठी आम्हाला न चुकता हजेरी लावतात. असे प्रतीक आपल्याला फ्रेम मध्ये दिसताना तिचे सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळेस बॅकफुटला पूल गेले. क्या बात आहे, क्या बात आहे. काय म्हणता येईल, चेंडू जवळपास सीमारेषेच्या पार निघालेला. अक्षय धर्मुडे, क्या बात आहे. अतिशय एकदम जोरदार दणदणीत खणखणीत फटका होता विघ्नेशच्या बॅट मधून. परत त्यालाच प्रत्युत्तर म्हणून चौकार अडकलाय अक्षय. क्या बात आहे. आशिष पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन सामना करेल विघ्नेश. यावेळेस पंचांना थोडीशी व्यायाम करायची संधी. दोन्ही हात हवेत. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव लागते धावफलकावर. 16 धावा लागल्यात आतापर्यंत आशिष 11 या सॉरी ओमसाईच्या या संघाच्या. यावेळेस बॅटेखाली मारला चेंडू सरळ निघतोय. 1 2 3 4 इंटू द गॅप येतोय दणदणीत खणखणीत टकाटक. SPL चौकार. ये बादल बरसा बिजोली सावन को पानी जीतो को समझा जवानी. धन्यवाद. नक्कीच ज्या चौक्याची गरज होती थोडस व्हेंटिलेटरवर जातो का पण तिकडेच ऑक्सिजन मिळालाय. हवा धावसंख्यांना सुद्धा आणि धावसंख्याला लागला धावफलकार त्या म्हणजे 20. अतिशय सुरेख फटका, देखणा फटका विघ्नेशच्या बॅट मधून या ठिकाणी ज्याची गरज होती त्या टायमाला आलेला आहे. पुन्हा एकदा आशिष यावेळेस बॅकफुटला जाऊन दिलाय दणदणीत कणकणीत. SPL टकाटक चौकार. ये माल पिएगी हम तो माल पिएंगे जनती चौका दीपा माल पिएंगे हम तो माल पिएंगे. आणि ज्या षटकाची गरज होती त्या षटक या ठिकाणी आलेले 2 चौकार आलेत. अतिशय सुंदर चौकार विघ्नेशच्या बॅट मधून आपल्याला मिळाला. यावेळेस मात्र सन्मान दिलाय कारण का ज्याचं काम झालं ते पूर्ण केलेलं आहे. 25 धावा लागल्या धावफलकावर एका विकेटच्या नुकसानीनंतर. ऐकूया सुमधुर संगीत डीजे. नक्कीच बंधन बांधून ठेवायला लागेल. विघ्नेश साखरतोडेला बांधून ठेवायला लागेल. सँडीला बांधून ठेवायला लागेल. कारण का ज्या प्रकारचा धावांचा वेग आहे आता 18 चेंडू संपलेले आहेत. 25 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन या ठिकाणी संदेश वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन
सामना करेल विघ्नेश साकलतोडे 25 धावा कितपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्नशील या ठिकाणी यावेळेस फुलटोचा चेंडू आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, सुंदर. एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. सँडीला कुठेतरी आता धुरा सांभाळायला लागेल कारण का जे काम विघ्नेशच्या साठी वाढून ठेवलेलं ते त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे, परंतु यापुढचं काम नक्कीच सँडीला करावं लागणार आहे. 1-2 मोठे फटके आपण त्याच्या बॅटमधून अपेक्षित करतो. यावेळेस काय स्लो डिलेव्हरी आणि बीट झालेला आहे पूर्ण. चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूचे होते सांगता. स्कोर मात्र 26. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक मोठी भली मोठी स्पर्धा या ठिकाणी. भले भले खेळताना खेळाडू हे दडपणाला खाली खेळतात कारण का क्रिकेटचं दडपणच ते असते किंवा क्रिकेटचं दडपण आणि प्रेशर जे असते ते झेलणं हे सर्वांच्या बाबची ही गोष्ट नसते. आणि 27 धावा आतापर्यंत धावफलकार लागलेले आहेत आणि संदेश अतिशय अचूक आणि तिखट मारा करताना आपल्या संघासाठी 3.3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला. पुन्हा एकदा संदेश सामना करेल विघ्नेश. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा सन्मान या चेंडूवर दिलेला संदेशच्या. 1 धाव अर्जित केली आहे, पूर्ण केली आपली स्वतःसाठी आपल्या संघासाठी आणि धावा लागला धावफलकावर त्या म्हणजे 28. आणि शेवटच्या 2 चेंडूचा खेळ कितपर्यंत धावसंख्या मजल मारते हे आपल्याला येणारे 2 चेंडू सांगून जातील. पुन्हा एकदा यावेळेस सँडी बॅट तर अतिशय आकाशात तळपलेली परंतु चेंडू बघितला आणि चेंडूला सन्मान दिला 1 धावेसाठी. शेवटचा चेंडू विघ्नेश. नक्कीच मोठा फटका अपेक्षित असेल यावेळेस. अलॉंग द ग्राउंड मारलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु कुठेतरी चुकी होते संदेशकडनं आणि 1 धावेवर समाधान. धावा लागल्या धावफलकावर. 31चं आव्हान असणार आहे ओम साई इच्छाला. जर का या प्रवास असाच अखंड चालू ठेवायचा असेल किंवा आशिष 11ला सुद्धा हा प्रवास अखंड चालू ठेवायचा असेल या वर्षाकरता तर नक्कीच 31 धावांचा पाठलाग करताना येणारी 4 षटकं घेऊन येईल ओम साई इच्छा. ऐकूया तिथपर्यंत. कमॉन डीजे. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिथं दिलंय कशी प्रेम गणी. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिथं दिलंय कशी प्रेम गणी. सोडून होलाच तोडून मन माझं ते पाखरू बुद्धिश बुडलं. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. धन्यवाद. अतिशय सुंदर गीत रचना आणि अतिशय सुंदर संगीत वादन या ठिकाणी डीजे मयूरकडनं होते तर त्यांच्यासाठी सुद्धा सायबा प्रीमियर लीग यांच्याकडनं मनापासून तुमचे धन्यवाद मयूर. अतिशय सुंदर गीत वादन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. पुन्हा एकदा सामनाकडे वळतोय. 31 धावांचं जिकडे आव्हान आहे. आशिष 11 संघाची क्षमता आहे खेळाडू मध्ये प्रतिभा आहे की कशा प्रकारचा खेळ अशा दडपणात त्यांना दडपणमध्ये ते करतात हे त्यांना माहिती आहे कारण का या अंडरआर्म क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे असलेले दोन्ही निलेश आणि आशिष हे सलामीची जोडी या ठिकाणी मैदानावर. निलेश सिंग आणि त्याच्याबरोबर साथीने येतील आशिष आणि 31 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करतील नक्कीच याचा विचार करून मैदानात उरलेली जोडी. परंतु त्याच 31 धावा कशा प्रकारे डिपेंड करणार हे सुद्धा ओम साई इच्छाला चांगलंच माहिती आहे कारण का अतिशय अनुभव खेळाडूंची वर्णी आपण कल्पकला बघतात की जवळजवळ आम्ही 25 ते 30 वर्षापासून जे वर्णी लावतात ते अंडरआर्म क्रिकेटचे असे कल्पक तुम्हाला एक मोठा खेळाडू या ठिकाणी मंचामध्ये नेहमी पहिलं षटक टाकताना दिसतोय या अंडरआर्मच्या जगात. चला चालू करस असा कल्पक आपल्याला दिसतोय. सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन क्षमता आहे क्षमतावान खेळाडू आहे क्षमतावान गोलंदाज आहे कारण का या अंडरआर्मचे बरेचसे उन्हाळे पावसाळे सुद्धा कल्पक यांनी बघितलेत आणि अशा प्रकारचा खेळ खेळणं जाणतो आणि अशा प्रकारच्या सिच्युएशनला कशा प्रकारे तोंड द्यावं हे सुद्धा त्याला चांगलंच माहिती आहे. असा
तर चला सामना चालू करूया. 15 मिनिटाचा अवधी असेल, टायमाचं लिमिट असेल. आज जो संघ या 2 संघामध्ये जिंकेल तोच नक्कीच हा रविवारचे नॉकआउटचे सामने सुपर 14 साठी आपल्याला हजेरी लावताना दिसणाऱ्या. दरम्यान पहिला चेंडू सामना करतील निलेश. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू, उसळी घेतलेला चेंडू, मान दिला आहे, सन्मान दिला आहे. श्री गणेश होतोय आपल्या स्वतःचा, आपल्या संघाचा या ठिकाणी एके धावेनिशी. आशिष कशा प्रकारची रणनीती असेल. कल्पक यांचा पुढील चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आणि चेंडूला सरळ धारलंय डिक्लेअर क्षेत्रात डी झोन मध्ये एका धावेसाठी. आणि फार काही नुकसान आतापर्यंत सोसावं लागलं नाही ते म्हणजे ओम साईच्या या संघाला. पुन्हा एकदा सज्ज कल्पक. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या एकेवर समाधान आणि धावा लागला धावफलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. जर का कल्पकच्या गोलंदाजी जर का विश्लेषण करावं गेलं तर तिन्ही चेंडूमध्ये सलग एकेरी एकेरी आणि एकेरीच धाव आपल्याला या ठिकाणी धावफलकावर बघायला मिळाले. पुन्हा एकदा यावेळेस बॅटिंग आलेला चेंडू सरळ मकरंद पाटील यांच्या हातामध्ये आणि सेफ हातात चेंडू गेला होता, त्यामुळे काही नुकसान नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावा लागला धावफलकावर. बिनबाद 4. थोडीशी संत सुरुवात जरूर झाली. 4 चेंडू अतिशय तिखट मारा, अतिशय सुरेख मारा कल्पकच्या गोलंदाजीवर आपल्याला बघायला मिळाला. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. क्या बात है, क्या बात है. यालाच म्हणतात की का अनुभव असतो, का मी या क्षेत्रामध्ये किंवा या अंडरआर्म मध्ये मी आजही हुकूमत गाजवतो, याचं जिवंत उदाहरण कल्पकनी दाखवलंय की मी का अजून सुद्धा फिट आहे या फॉर्मॅट मध्ये. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू, यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला, चेंडू सरळ निघतोय. 6 OUT आउट. पहिला गडी सांगा घरी तिचे पल्ली ती बायको भैया के पिछे. आता जाऊन सांगा घरी तिचे पल्ली ती बायको भैया के पिछे. तिच्या मुलं झालंय डोक्याला टेन्शन फार. नक्कीच अतिशय थोडीशी संत सुरुवात झाली होती, परंतु शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार आशिषला कुठेतरी भोगावा लागेल, कुठेतरी सोसावा लागेल. कारण का याची तिकडे गरज नव्हती, परंतु तितकाच आनंदित संघ असेल तो म्हणजे ओम साईच्या. कारण का ज्याची त्यांना गरज होती, ज्या गोष्टीची या ठिकाणी गरज होती, ती विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. आणि त्याची जागा घेण्यासाठी तो म्हणजे निशांत पिलानी. या ठिकाणी थोडासा कंबर कसावी लागेल निलेश सिंगला. थोडेसे तगडे, थोडेसे मोठे, थोडेसे पॉवर प्ले. पंखा फिरलेला आहे, निकम सरांचा पंखा आणि डीजे मयूरचा हुटर यांनी ऐलान केलेला आहे की पॉवर प्ले उचल. राहुल पोळेकर वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरा षटक घेऊन. पहिल्या षटकात फार काही हानी झाली नाही. सलग 5 चेंडूत 5 एकेरी धावा आल्या. त्यानंतर एक आशिषने मारलेला मोठा फटका सरळ ग्राउंडच्या बाहेर गेला आणि 6ला अंडरमध्ये काही थारा नाही. त्याचं रूपांतर विकेटमध्ये झालेलं आहे. या ठिकाणी निलेश थोडंसं पॉवर प्लेमध्ये या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण का क्षमता आहे. 2 प्लेयर मध्ये 2 प्लेयर इन आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे. राहुल पुळेकर पहिला चेंडू, यावेळेस कट केलेला चेंडू सरळ राहुल परदेशी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक म्हणून या अंडरआर्म विश्वात ज्याची ख्याती आहे, ज्याची ओळख आहे, असा राहुल पुळेकर आपल्याला फ्रेम मध्ये येताना दिसतोय. कारण का राहुल आहे तर चुकी होणं नामुमकिन आहे. पण क्रिकेट हा असा एक खेळ आहे जो अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कधीही कुठल्याही क्षणी काही फासा हा पलटू शकतो. पुन्हा एकदा राहुल पुळेकर सामनाकार निशांत पिलानी. बॅक अतिशय सुंदर कट केलाय चेंडू आणि सरळ जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी. 6 धावा लागल्या धावफलकावर.
परंतु एक मोठा हादरा, एक मोठा गडी आशिषच्या रूपाने माघारी धाडलाय तो ओमसाई इच्छाने. आशिष 11 या संघाचा थोडीशी चर्चा करावी लागेल, कारण का नक्कीच चर्चेला उधाण आलं पाहिजे. चर्चेमध्ये चाय पे चर्चा झालीच पाहिजे, कारण का या चर्चेत न येणार तर फटके मोठे येणार, फटके मोठे येणार तर तुम्ही विजयाच्या दिशेने जाणार. हेच कुठेतरी आज दाखवायचं आशिष 11 संघाला. परंतु तितकाच ताकदीचा संघ ओमसाईच्या, त्यांनाही माहिती आहे कोणाच्या मुसळ्या कुठे आवळायच्या आहेत. पुन्हा एकदा यावेळेस निलेश सिंग इतकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि OUT गॉन. कमॉन डीजे. तालावर फिरण घातलाय पोरांचा नाचा या तालजाम आईलाय दुर्वेचा विशाल दादा यो आलाय कमलोलीचा रोशन दादा हो आला सलगसनू दर्पणाचा. धन्यवाद. रविकांतच्या हातातनं चेंडू जरा निसटला, परंतु सुंदर असं गॅदर मंदार यांनी केलं या ठिकाणी आणि धावचीच्या रूपाने निलेश सिंग एक मोठा खेळाडू मकरंद पाटील यांच्या कडनं सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलाय. पुन्हा एकदा निशांत पिलानी यावेळेस कल्पक यांचा अतिशय सुरेख प्रयत्न कुठेतरी असफल होताना एका धावेवर समाधान मानावं लागते आशिष 11 संघाला. धावा लागला धावफलकावर 8, गडी मात्र गेले 2. शेवटचे 2 चेंडू पॉवर प्लेचे. हे 2 चेंडू काय मोठे फटके या ठिकाणी घडवून आणतील का, कुठेतरी आशिष 11ला कमबॅक करतील का. दरम्यान राहुल पुळेकर पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्कवर त्याचा सामना करेल. रितेश यावेळेस क्या बात आहे, अतिशय चालाक आणि चतुर गोलंदाजी या ठिकाणी होताना दिसते ते आपल्याला राहुल पुळेकर कडनं, कारण का अतिशय मंजा हुआ खिलाडी म्हणून ज्याची वर्णी लागते अंडरआर्मच्या या विश्वात असा राहुल पुळेकर. पुन्हा एकदा पंच 1 to go एक लाऊड कॉल देताना यावेळेस काय चेंडू सरळ बाहेर. OUT आउट. पोशानी एके पोशीला नांगली पालघर जिल्ह्याची होती ती बावली. नाम पोशानी एके पोशीला नांगली पालघर जिल्ह्याची होती ती बावली. पोशानी तिला पसंत केल्यावर पोशी हो फारूच गालान हसली. धन्यवाद. चला सामना चालू करा. धावा लागल्या धावफलकावर 2 षटकाचे समतंतर 9 आणि गडी 3 गमावलेत आशिष 11 संघाने. असलेले दोन्ही खेळाडू रितेश आणि तन्मय नक्कीच मोठी खेळी खेळावी लागेल, कारण का या स्पर्धेत जर का तुम्हाला तुमचं आव्हान जिवंत ठेवावं लागणार आहे तर, नाहीतर आमचे मृदुल मेहर नेहमीच सांगतात मित्र 365 दिवसाची वेटिंग. सुंदर डायलॉग. 365 दिवस तुम्हाला वाट बघायला लागणार आहे. यावेळेस सँडी सांघिक पहिलं वैयक्तिक तिसरा षटक घेऊन अतिशय सुंदर पहिला चेंडू ऑफच्या दिशेने ढकलेला चेंडू सरळ एका धावेसाठी या ठिकाणी समाधान मानावं लागलं आशिष 11 या संघाला. आणि तन्मयला यावेळेस एक नी काही होणार नाही, कारण का या ठिकाणी मोठे चौकार या ठिकाणी आपल्याला पाहिजेत, कारण का हा सामना जर का तुम्हाला जिंकायचा आहे, या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत ठेवायचं आहे तर यावेळेस बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या पलीकडे काही लिहिलं नव्हतं या चेंडूवर. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत आणि समीकरण ते म्हणजे 9-19. यावेळेस चेंडू गेलाय सरळ टकाटक सीमारेषा पार चौकार. काय झालं सांगतोस न पोशा हो नाचते न पोशी हो नाचते पोशा हो नाचते न पोशी हो नाचते. धन्यवाद. एक चौकार या ठिकाणी आलेला आहे. कुठेतरी थोडीशी या एखादं झाड ज्याला पाण्याची आवश्यकता असते आणि त्यावेळेला त्याला पाणी मिळालं अशी कुठेतरी थोडंफार पाणी या सुकलेल्या झाडाला मिळालंय का काय, परंतु तसं काहीच नाही. एक चेंडू चौकार जरूर आला, परंतु हा चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि 9 चेंडू 15 धावांचं अजूनही आव्हान. यावेळेस
फेअर डिलिव्हरी, परंतु कल्पक कुठेतरी या ठिकाणी चुकी करताना चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी आणि 6-14. धन्यवाद. जेसीसी आणि JSM बोळिन्स ग्रुप सी मधला पहिला सामना. ग्रुप सी मधला पहिला सामना JSM बोळिन्स विरुद्ध JCC दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. यावेळेस चेंडू सरळ जातोय ग्राउंडच्या बाहेर षटकारासाठी. गडी होतोय बाद. OUT आउट. मेरा मान मेरा चार चेंडू 13 धावांची आवश्यकता, परंतु ग्रुप सी कडे वळतो आणि ग्रुप सी मधील पहिला सामना होणार आहे तो म्हणजे JSM बोळिन्स विरुद्ध यावेळेस काय मागून दांडी गुल आणि विकेटचं पतन. या ठिकाणी एक औपचारिकता फक्त उरलेली आहे. होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. दुसरा गडी बाद. गडी होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा हादरा आणि पराभवाच्या छायेत जाताना दिसतोय आशिष इलेव्हनचा हा संघ. हॅट्रिक डिलिव्हरी असणार आहे. सलग 2 चेंडूवर 2 त्रिफळाचीत या ठिकाणी विघ्नेशच्या गोलंदाजीवर आणि यावेळेस अतिशय सुरेख फटका होता, पण औपचारिकता या ठिकाणी राहिलेली आहे. आणि सामना फिनिश. आणि बी ग्रुप मधला दुसरा क्वालिफायर संघ ओम साई इच्छा. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन विनिंग संघाचा. आणि पुन्हा एकदा आशिष इलेव्हन संघ तुम्हाला या मोठ्या इव्हेंटची पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागणार आहे. आणि JSM